एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध। लोकमंगल फाउंडेशन तर्फे यंदाचा होणारा 46वा सामुदायिक विवाह सोहळा आहे। आतापर्यंत 3153 जोडपी विवाहबद्ध झाले आहेत। यामध्ये हिंदू 2443, बौद्ध 678, मुस्लिम 21, जैन 7 तर ख्रिश्चन समाजाचे 4 विवाह झाले आहेत। जोडप्यांच्या मुलांनाही फाउंडेशनतर्फे मदत। लोकमंगल फाउंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांच्या मुलांनाही फाउंडेशनतर्फे मदत केली जाते। त्यांना लोटस योजनेद्वारे शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची योजना फाउंडेशन मार्फत राबवली जाते। याचा अनेकांनी लाभही घेतला आहे। तसेच विवाह झालेल्या जोडप्यांना व्यवसायासाठी रोजगारासाठी देखील मदत केली जाते। लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुठल्याही गावात 5 पेक्षा जास्त जोडप्यांचे लग्न जमले असल्यास त्याच गावात विवाह सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात येत असते। भविष्यात दिव्यांगांसाठी देखील नोंदणी असल्यास वेगळा विवाह सोहळा भरवण्याचा मानस आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला। सालाबादाप्रमाणे लोकमंगल समूहाच्या वतीनं 16 नोव्हेंबर 2025 रोजी सोलापूर येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचं आयोजन केलेलं आहे। तमाम नववधू असतील किंवा त्यांचे मातापिता असतील, त्यांच्या सर्व मातापितांना आव्हान करतोय की हे एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून ह्या चळवळीत भाग घ्यावा, जेणेकरून हिचं अनुकरण करू शकतो बाकीचं। मला सार्थ अभिमान आहे, 18-19 वर्षापूर्वीपासून आपण हा विवाह सोहळा करतोय। आज अनेक मंडळं सामुदायिक विवाह करतात, अनेक संस्था सामुदायिक विवाह करतायत, म्हणजे वेगवेगळ्या संघटनासुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। हा माझ्या दृष्टीने भूषण आहे, कारण समाजाला हे वेदना जी आहे, खर्चाच्या वेदना सर्वसामान्य परिवाराला न परवडणार आहे आणि त्या संस्था हातभार घेऊन काम पुढं करायला लागल्या। या निमित्तानं आम्ही नवीन एक प्रयोग करायला लागलो। समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये 5 पेक्षा अधिक जर विवाह जमले तर लोकमंगल परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी जाऊन हे सर्व विवाह सोहळे करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। याचबरोबर नवीन एक संकल्पना समोर आलेली आहे। दिव्यांगांची जर स्वतंत्र लग्न करता आली तर दिव्यांगांची सुद्धा स्वतंत्र करायची आहे आणि म्हणून दिव्यांग बांधवांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आपल्याला जर इथं आपल्या नातेवाईकाला, आपल्या हितचिंतकाला, आपल्या संबंधित ओळखीच्या माणसाला, दिव्यांग व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर त्यांनी नोंदणी करावी। त्यांचा विवाह सोहळा हा स्वतंत्र आपण करण्याचा ठरवलेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्तानं मी तुमच्या मार्फत समस्त सोलापूर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल किंवा आजूबाजूचा असेल, या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान करतो या चळवळीत भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त या विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करावी, यासाठी सर्वांनी मिळून सहकार्य करावं एवढीच विनंती। धन्यवाद।